नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो. छोट्या छोट्या ताणतणावापासून मोठ्या मोठ्या ताणतणावापर्यंत आपण स्वतःला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी कसं पॉझिटिव्ह ठेवायचं, कसं आनंदी राहण्यासाठी कसा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, मनाला स्थिर कसं ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो. तर आज आपण बोलणार आहोत स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, सुदृढ ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा अवलंब रोजच्या रोज झाला पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे आपला आहार. आपला आहार आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याच्यामुळे तुम्ही काय खाता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. किती खाता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढंच खाणं आणि पौष्टिक खाणं ही सगळ्यात पहिली पायरी. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला तर पोषण तत्व मिळतातच, पण तुमची मानसिक ऊर्जासुद्धा त्याच्यामुळे टिकून राहते, वाढते. त्यानंतर वेळेमध्ये खाणं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही ठराविक वेळेतच थोडंसं अर्धा तास अलीकडे पलीकडे ठीक आहे, पण 1-2 तास उशिरा त्याच्या पुढे मागे जेवणं हे काही बरोबर नाही. त्याच्यामुळे रोजची जी वेळ आहे अगदी तीच वेळ आपली पाळली गेली पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्यसुद्धा खूप चांगलं राहायला मदत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट अन्नाच्या बाबतीमध्ये, अन्न घेत असताना आपले विचार काय आहेत हे तपासून बघा. तुम्ही जेवत असताना तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या त्या जेवणाकडे, त्या अन्नपदार्थांकडे असणं महत्त्वाचं आहे. जसं मी रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये एक व्हिडिओ टाकला होता माइंडफुलनेसचा, त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की आपले जे पंचेंद्रिय आहेत, जी 5 इंद्रिय आहेत, त्याच्यातून आपण जास्तीत जास्त वास्तवामध्ये राहण्याचा प्रयत्न करू शकतो मनाच्या शांतीसाठी. तसंच अन्न खात असताना सुद्धा तुम्ही पंचेंद्रियांचा वापर करा की तुमच्या डोळ्यांनी तुम्ही जे अन्न बघताय त्याचा आनंद घ्या. तुमच्या जिभेने त्याची जी चव घेताय त्या चवेवरती तुमचं लक्ष केंद्रित करा आणि त्याचा आनंद घ्या. त्या अन्नाचा जो सुवास आहे, सुगंध आहे, त्या सुगंध घेऊन त्याचा आपण आस्वाद घ्या, त्याचा आनंद घ्या. आणि स्पर्श, त्या अन्नाला तुमचा जो स्पर्श होतोय त्या स्पर्शातूनही तुम्ही त्या अन्नाप्रती कृतज्ञतेची भावना आहे किंवा चांगली जी भावना आहे ती व्यक्त करा आणि त्याचा आस्वाद घेऊन ते खा. जेव्हा अशा पद्धतीने खाल्लं जाईल ना, तुम्ही तुमच्या इंद्रियांचा वापर करून जेव्हा ते खाल तेव्हा काय होईल, पॉझिटिव्हिटी तिथे वाढेल, सकारात्मक विचार वाढतील आणि सकारात्मक भावना वाढतील. आणि ते सकारात्मक विचार आणि भावना मनात ठेवून जेव्हा ते अन्न प्राशन केलं जाईल किंवा ते अन्न घेतलं जाईल तेव्हा ते फक्त तुमच्या शरीरासाठीच नाही, तुमच्या मनासाठी सुद्धा खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये काम करेल. त्याच्यामुळे ज्यांना सध्या मानसिक त्रास आहे त्यांनी तर ह्या गोष्टीचा अतिशय आवर्जून उपयोग करा की आपण जे अन्न खातोय ते आपल्या 5ही इंद्रियांचा वापर करून त्याचा मनाने आस्वाद घेऊन त्याच्यावर पूर्ण लक्ष देऊन आणि त्या अन्नासाठी कृतज्ञतेची भावना, पॉझिटिव्ह भावना मनात ठेवून ते अन्न आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मानसिकदृष्ट्या सुद्धा त्याची मदत होणार आहे. त्या अन्नाच्या ऊर्जेमुळे, त्या अन्नामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक ऊर्जेमुळे मानसिक ऊर्जासुद्धा आपली वाढेल, अशी मनामध्ये भावना ठेवून आपल्याला ते अन्न घेणं गरजेचं आहे. तर पहिलं झालं आपला आहाराच्या बाबतीतला विषय. दुसरा विषय आहे विश्रांती आणि झोप, जी सुद्धा अतिशय वेळेवर रोजच्या रोज ठराविक वेळेमध्ये आणि रात्री लवकरात लवकर 10 ते 11च्या दरम्यान हे गरजेचं आहे. जर झोपेची सवय बदललेली आहे, विस्कळीत झालेली आहे तर ती जागेवर आणणं फार अवघड गोष्ट नसते. त्याच्यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं असतं. झोपेच्या किमान 2 तास आधी स्वतःला कोणत्याही गॅजेटपासून लांब ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तो वेळ, झोपेच्या जस्ट आधीचा जो वेळ आहे तो रिलॅक्सेशनसाठी वापरणं, मन शांत करण्यासाठी वापरणं. रिलॅक्सेशन टेक्निकचे व्हिडिओज या चॅनलवरती आहेत, ते आवर्जून बघा आणि ते प्रॅक्टिस सुरू करा. तर ते केल्याने सुद्धा झोप वेळेवर आणि शांत लागायला आपल्याला मदत होते. झोप न लागण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे असतं, एकतर शरीराचे पुरेसे कष्ट झालेले नाही आहेत, शरीराला जरुरीपेक्षा जास्त विश्रांती मिळालेली आहे, किंवा मानसिक त्रास, मनामध्ये येणारे वेगवेगळे विचार, शारीरिक आजार, असे वेगवेगळ्या गोष्टी असतात. शरीराला व्यायाम नसणं याच्यामुळे सुद्धा झोप शांत लागत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आधी काम करायचं आहे, जेणेकरून झोप शांत आणि वेळेवर लागायला मदत होईल. त्यामुळे वेळेवर झोपणं
विश्रांती जेव्हा आवश्यक असेल तेव्हा विश्रांती घेणं, याही सुद्धा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप मूलभूत गोष्ट आहे, जी अगदी रोजच्या रोज आपण पाळली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे व्यायाम. ह्याला पर्यायच नाही अजिबात. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की नाही आम्ही फक्त चालायला जातो किंवा आम्ही फक्त अमुक प्रकारे हे काम करतो, तो आमचा व्यायामच आहे, तर तसं अजिबातच नाही आहे. चालणं आणि काम करणं ह्या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी तर आहेतच योग्य, पण शारीरिक व्यायाम म्हणून करणारी गोष्ट ज्याच्यामध्ये प्रामुख्याने योगासनं जी आहेत ती तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. त्याच्यामुळे किमान रोजची 20 ते 30 मिनिटं आपल्या शारीरिक व्यायामासाठी देणं, खर्च करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या पुढच्या दीर्घायुष्यासाठी, सुदृढ आरोग्यासाठी. त्यामुळे योगासनं करण्यामुळे तुमची शारीरिक लवचिकता आणि सुदृढता तर वाढेलच, शक्ती वाढेलच, पण मानसिक आरोग्यसुद्धा त्याच्यामुळे उत्तम राहील. विचारांना एक दिशा मिळेल, विचारांना एक मोकळेपणा मिळेल, पॉझिटिव्हिटी वाढायला त्याच्यामुळे मदत होईल. तर व्यायाम ही गोष्ट आवर्जून आपल्यामध्ये आणली पाहिजे. नुसता व्यायाम नाही, योगासनांबरोबर जो प्राणायाम येतो, जे दीर्घ श्वसन आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते केल्याने तुमची चिंता, भीती, बरेचसे मानसिक त्रास दूर होतात. त्याच्यामुळे रोजचं किमान 15 मिनिटं आपल्याला प्राणायामासाठी, दीर्घ श्वसनासाठी देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपला पुढचा मुद्दा आहे की मनात असणाऱ्या जे नकारात्मक विचार आहेत, नेगेटिव्ह थॉट्स आहेत, आपल्याला त्याचा वेळोवेळी निचरा करणं गरजेचं आहे. जसं आपण घराची स्वच्छता करतो किंवा ज्या नको असणाऱ्या गोष्टी वेळच्या वेळी डिस्पोज करतो, त्या घरात ठेवत नाही, कचरा वाढवत नाही, तसंच मनातला जो कचरा आहे तो वेळच्या वेळी दूर झाला पाहिजे. वेळच्या वेळी नकारात्मक विचार मनातनं दूर गेले पाहिजेत. मग ते चिंतेचे विचार असतील, भीतीचे असतील, दुःखाचे असतील, कुठलाही त्रास झालेला आहे भूतकाळामध्ये त्याबद्दलचे असतील, कोणतेही असतील जे आपल्याला त्रासदायक आहेत, तर त्या विचारांना आपल्याला परत परत मनात घोळवत राहायचं नाही आहे, त्याचा कचरा बनवून ठेवायचं नाही आहे. आपल्याला त्या विचारांना मोकळी वाट द्यायची आणि ती मोकळी वाट देण्यासाठी दीर्घ श्वसनाचा आपण वापर करायचा आहे. श्वास सोडताना माझे विचार मी स्वीकारतोय, मान्य करते आणि मी त्यांना आता त्याचा उपयोग मला नाही आहे, पुन्हा पुन्हा ते उगाळून किंवा तेच विचार मनात ठेवून कोणताही फायदा नाही आहे, म्हणून त्यांचा स्वीकार करून मी शांतपणे त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवत आहे. असं करून आपल्याला त्यांना विचारांना मोकळी वाट करून देणं वेळच्या वेळी, त्या वेळेला, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा हा आहे की ग्रॅटिट्यूड, ज्याला कृतज्ञतेची भावना आपण म्हणतो. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत कृतज्ञता असणं खूप जास्त गरजेचं आहे. की आजचा दिवस माझा सुरू झालेला आहे, आजचा दिवस मी बघितलाय, ह्याच्यासाठी कृतज्ञ असणं. माझा श्वास चालू आहे, उत्तम प्रकारे श्वास चालू आहे, माझं शरीर, माझा मेंदू काम करतो आहे. काहीही नसलं तरी ह्या शारीरिक आणि मानसिक ताकदीवरती मला 4 गोष्टी मिळवता येतील, ह्याच्यासाठी कृतज्ञतेची भावना असणं. निसर्गासाठी कृतज्ञता ठेवणं की आज निसर्ग व्यवस्थित काम करतोय, त्याच्या पद्धतीने चाललंय आणि आपण सुरक्षित आहोत त्याच्यामुळे, निसर्गाच्या कृपेमुळे, त्याच्यासाठी कृतज्ञता असणं. निसर्गाने जे काही दिलेलं आहे, हवा आहे, पाणी आहे, त्या सगळ्यासाठी कृतज्ञता ठेवणं. ह्याच्यामुळे मानसिक शांती मिळते. आपल्या आयुष्यात आलेली चांगली माणसं, आपल्याला मिळालेल्या चांगल्या संधी, आपल्याला आयुष्यात आलेले चांगले क्षण, ह्या सगळ्यांसाठी कृतज्ञता ठेवणं. आपल्याला मिळालेली मदत, ह्या सगळ्यासाठी कृतज्ञता, ज्याला ग्रॅटिट्यूड म्हणतो आपण, ती ठेवणं, त्याच्यासाठी आभार मानणं आणि ती सकारात्मक भावना मनात ठेवणं, हे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला खूप जास्त मदत करणारं आहे. तर अशा पद्धतीने ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बोललो, ज्याचा अवलंब रोजच्या रोज करा. ह्या प्रत्येकावरती एक वेगळा व्हिडिओ आहे. म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक्सवरती 4 वेगळे व्हिडिओज आहेत. कृतज्ञतेची भावना, ग्रॅटिट्यूडवरती एक वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे या चॅनलवरती. त्यानंतर आपण शांत झोप कशी लागण्यासाठी काय केलं पाहिजे याचाही व्हिडिओ आहे. तर ह्या प्रत्येक गोष्टीचा अवलंब तुम्ही करू शकता. त्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करण्यासाठी जर्नलिंग कसं करायचं, विचार लिहून कसे काढायचे, याचाही वेगळा व्हिडिओ आहे.
नकारात्मक विचारांचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि ते कसे बदलायचे, त्याच्या जागी कसे चांगले विचार आपण पेरायचे, मनात ठेवायचे, याचेही सिरीज आहे नेगेटिव्ह थॉट्सची 4 व्हिडिओजमध्ये. तर ह्या सगळ्याच्या लिंक्स मी नेहमीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते. आज आपण जे काही बोललो त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. त्याचा अवलंब करा. जे सेपरेट व्हिडिओज जे आता आपण बोललो ते बघून तुम्हाला जास्त मदत होईल, जास्त चांगल्या पद्धतीने या गोष्टींचा अवलंब करण्यासाठी आणि रोजच्या रोज तुमचा स्ट्रेस दूर करण्यासाठी, त्याचा निचरा करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आहे. त्याच्यात अडकून आपल्याला पडायचं नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा नियमितपणे अवलंब आपला झाला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू दे. त्याच्यामुळे शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.